संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय भाषा गुण 40 समानार्थी शब्द लिहा फूल सुमन वारा पवन विरुद्धार्थी शब्द लिहा सुगंध दुर्गंध प्रसन्न अप्रसन्न किंवा नाराज खालील शब्दांपासून भाववाचक नामे बनवा गुण 2 चपळ चपळाई गोड गोडवा गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे वापरून वाक्य पूर्ण करा तो सकाळी शाळेत जातो दुकानातून तिने पेढे आणले प्रश्न दुसरा खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा धूम ठोकणे पसार होणे साप दिसताच मीनाने धूम ठोकली आश्चर्य वाटणे चकित होणे आश्चर्य वाटणे अचानक मामाला पाहून गणेश चकित झाला प्रश्न तिसरा 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा भुकेलेल्यांसाठी राजूने कोणकोणते उपक्रम सुरू केले राजूने गळ्यात एक पाटी अडकवली आणि उरलेले अन्न तो गोळा करू लागला ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा हा उपक्रम त्याने दररोज सुरू केला रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता रामनाथपुरमला सदैव गजबज असायची डॉक्टर कलाम यांना लहानपणी कायम घरची ओढ लागायची या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ अधिक मोलाची वाटे कष्टकरी जिन्याला सोन्याचा दिवस कधी व कशामुळे आला मुलांना शाळेत घातले आता मुलं मोठी झाली आणि नवी पिढी घडू लागली त्यामुळे सोनियाचे दिवस आले आहेत गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे गवत फुलाला भेटायला वारा सानुले रूप घेऊन आला आहे रात्र देखील लहान होऊन गवत फुलाला अंगाई गीत गात आहे खालील वाक्यातील सामान्य नाम आणि विशेष नाम लिहा संजयचे घर उंचावर आहे सामान्य नाम घर विशेष नाम संजय क खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा हमीदा म्हणाली हा रुमाल कोणाचा आहे हमीदा म्हणाली हा रुमाल कोणाचा आहे पाठात आलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा आवाहन सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की येताना मास्क लावावा निरुत्तर राजूचा पराक्रम पाहून दिलीप निरुत्तर झाला अनुभव शून्य दैवी कार्यामध्ये आपण संतांपेक्षा अनुभव शून्य आहोत खालीलपैकी एका विषयावर 6 ते 7 ओळी माहिती लिहा पाणी बचत पाणी बचतीचे महत्त्व आपण पाणी काळजीने वापरले पाहिजे हात धुताना बेसिनचा नळ चालूच ठेवत हात धुतो त्यामुळे पाणी खूप वाया जाते भांडी धुताना कपडे धुताना आपण पाहिजे तेवढी काळजी घेत नाही नळ चालू करून भांडी कपडे धुण्याऐवजी बादलीत पाणी घेतले तर पाण्याची बचत होते उन्हाळ्यात पाणी टंचाई याच कारणांमुळे जाणवत असते पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा वृक्षारोपण महत्व वृक्षारोपण
दरवर्षी आपण झाडे लावली पाहिजे. आज जंगलात भरपूर प्रमाणात वृक्षतोड केली जाते आणि त्या प्रमाणात झाडे लावली जात नाही. जंगले ओसाड होत चालली आहेत. त्यामुळे प्राणी शहरात, गावात येऊ लागले आहेत. गावात आपण आपल्या शेताच्या बांधावर झाडे लावू शकतो. शाळेत फुलांची झाडे लावता येतात. प्रश्न 5वा. खाली काही शब्द दिले आहेत. त्या शब्दांच्या आधारे तुम्ही एक गोष्ट मनाने तयार करा. चारही शब्द त्या गोष्टीमध्ये आले पाहिजेत. आकाश, घरटे, पाणी, टेबल. राजू घरात टेबलावर अभ्यास करत होता. तेवढ्यात त्याला चिमणीची चिवचिव ऐकू आली. पुन्हा पुन्हा त्याला चिवचिव ऐकू येत होती. थोड्या वेळाने तो घराच्या बाहेर आला व त्याने वर आकाशाकडे पाहिले. त्याला आपल्या घराच्या वर एका ठिकाणी चिमणीचे एक सुंदर घरटे दिसले. त्याला खूप मज्जा वाटली. त्याने मग घराच्या गच्चीवर चिमण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले. दररोज तो त्यांना पाणी ठेवू लागला. संकलित मूल्यमापन, इयत्ता 6वी, विषय हिंदी, गुण 40. प्रश्न पहला. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य या एक शब्द में लिखो. नाव और जहाज को कौन सा परिवहन कहते हैं? जलमार्ग. पेड़ों के पीछे कौन खड़ा था? सुनहरे पंखों वाली परी खड़ी थी. कार्यक्रम की अध्यक्षता कौन करने वाला था? स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ थे. किसका जन्मदिन था? शीला मौसी की बेटी पूजा. झूले में किसकी डोरियां लगी है? रेशम की डोरियां. रिक्त स्थानों की पूर्ति करो. नहाते दृष्टि, चांदी, परीक्षा, परेशान. अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई. फूल खिले हैं चांदी के. हम मित्रों के साथ नहाते. बबलू की इस आदत से माता पिता दोनों परेशान थे. बता दिया तो परीक्षा कैसी? किसने किससे कहा? अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं रही. गुरुदेव ने सबसे कहा. वह कहानी कल्पना की सृष्टि है. गुरुदेव ने लेखक से कहा. मैं तो भूल ही गया. अंकल ने बच्चों से कहा. मैं तुम्हें इनाम दूंगी. परी ने ऋत्विक से कहा. हम पूजा का जन्मदिन मनाएंगे. शीला मौसी ने मेहमानों से कहा. प्रश्न तीसरा. निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखो. तेज, प्रखर, दल, समूह. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. सुबह, शाम, ग्रामीण, शहर. निम्नलिखित शब्दों के बहुवचन लिखो. वस्तु, वस्तुएं. कहानी, कहानियां. मुहावरों का वाक्य में प्रयोग करो.
ठहाका लगाना, जोर से हंसना। चलते चलते राम के गिरने पर श्याम ने ठहाका लगाया। दंग रह जाना, आश्चर्यचकित होना। दौड़ में दिलीप को भागते देखकर सभी दंग रह गए। निम्नलिखित शब्द युग्मों की जोड़ियां लिखो। अड़ोस पड़ोस, हंसी खुशी, बारी बारी। निम्नलिखित शब्दों का मराठी अर्थ लिखो। कल, उद्या, माँ, आई। हिंदी में गिनती लिखो। 13 13, 25 25। प्रश्न चौथा, तुम बड़े होकर क्या बनना चाहते हो, इसके बारे में जानकारी लिखो। मैं वायुयान चालक पायलट बनकर देश विदेश की सैर करना चाहता हूँ। बचपन से ही मुझे पक्षियों की तरह आकाश में उड़ने का शौक है। मैं पहले अपने देश के बड़े बड़े नगरों को और यहाँ के लोगों को देखना और उनके खान पान आदि के बारे में जानना चाहता हूँ। विदेशी लोग कैसे रहते हैं और वे क्या खाते हैं, यह जानने की मेरी तीव्र इच्छा है। निम्नलिखित एक विषय पर 10-12 पंक्तियां लिखो। मेरी माँ। मेरी माँ बहुत सुंदर है। उसके बाल लंबे और आंखें हिरणी जैसी सुंदर है। देखने में पतली लेकिन पूर्ण स्वस्थ है। उसकी आयु लगभग 35 वर्ष है। हमेशा अपने को व्यस्त रखती है। मैं अपनी शक्ति के अनुरूप अपनी माँ के कार्यों में सहायता करती हूँ। वह घर के सभी काम स्वयं करती है। सुबह सबसे पहले घर की सफाई करती है। भोजन स्वयं ही बनाती है और सबको प्यार से खिलाती है। कपड़ों को धोकर उन्हें प्रेस करके हमें पहनाती है। शाम को हमारे साथ खेलती भी है। रामायण, महाभारत आदि धार्मिक ग्रंथों और महापुरुषों की कहानियां भी सुनाती है। उसकी सोचने समझने की शक्ति बहुत अच्छी है। घर का खर्च भी अच्छी तरह चलाती है। घर में सुबह सबसे पहले उठती है और सबको सुलाने के बाद ही सोती है। हमारी माँ हमें प्रसन्न देखकर बहुत प्रसन्न होती है। उनकी अस्त्रों से सदैव प्यार झलकता है। हमारा पालन पोषण करने के साथ साथ हमारी गलतियों को भी क्षमा कर देती है। संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी। विषय इंग्रजी भाषा। क्वेश्चन फर्स्ट, राइट द फॉलोइंग क्वेश्चंस इन शॉर्ट। व्हाट डू यू do when you feel happy? When I play with my friends. What was the boar doing? Sharpening his tusk against the bark of tree. When do you feel sad? When my mother goes to office. What was the lion in the story proud of? His strength. Match the following words or phrases in A and B with reference to the story. Look for a chance. Make fun of other animals. Sharpen tusk. Pay attention to the fox. Write at least 2 suitable objects for each of the following action words. Write a pen,
a notebook. Draw, a picture, a pencil. Catch, ball, cat, mouse. Read the following sentences. Use the ideas in each box. Make similar sentences. I am stronger than any man. Men are more intelligent than you are. The lion is bigger than mouse. A mango tree taller than rose tree. The sun is brighter than the moon. The pink butterfly more colorful than black butterfly. Write following words in alphabetical order. Cheek, chest, waist, chin. Alphabetical order. Cheek, chest, chin, waist. Write opposites of the following: bad, good; weak, strong; ugly, beautiful. Write one many pairs by adding yes or yes. Class, classes; tree, trees; car, cars. Write any two adverbs with ly. Slowly, quickly. Translate the following sentences in your mother tongue. I am going to learn swimming. मी पोहणे शिकण्यासाठी जात आहे. I water my plant every day. मी दररोज माझ्या झाडांना पाणी देतो. Find the smaller words hidden in the following words. Reach, red, reach, read. Colorful, color, for. Lovingly, lily, loving. Write the two words that end with ll. Shall, small, tall, will. Write the words with oo. Zoo, cuckoo. नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करूया आणि समोरील बेल या आयकॉनवर क्लिक करूया. संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय गणित. लेखी गुण 40. प्रश्न पहिला. दिलेली संख्या अंकात लिही. 32,513 अंकामध्ये 32,513. 1,995 या संख्येमधील शतक व दशक स्थानच्या 9 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे? 9 शतक 900 आणि 9 दशक 90. 900 वजा 90 उत्तर 810. विस्तारित रूपावरून संख्या लिही. 40,000 अधिक 500 अधिक 30 अधिक 9 उत्तर 40,539. खालील संख्या चढत्या क्रमाने लिही. 489, 987, 345. सगळ्यात लहान संख्या पहिल्यांदा लिहायची. 345. नंतर त्याच्यापेक्षा मोठी 489 आणि शेवटी 987. बेरीज कर. 2,345 अधिक 1,234 उत्तर 3,579. 5,678 अधिक 1,976 उत्तर
7,654 वजाबाकी कर 9,865 वजा 2,344 9,865 वजा 2,344 उत्तर 7,521 8,344 वजा 2,783 उत्तर 5,561 गुणाकार करा 780 गुणिले 24 पहिल्यांदा 4 एककाने जर गुणलं तर उत्तर येतं 3,120 नंतर 2 दशकाने गुणायचं त्यातील 0 अगोदरच लिहायचा आणि 2 ने गुणायचं 2 ने जर वरच्या संख्येला गुणलं तर उत्तर येतं 1,560 या दोन्हींची बेरीज केल्यावर उत्तर येतं 18,720 भागाकाराचे उदाहरण 986 भागिले 5 एक एक अंकाला भाग देऊ पहिल्यांदा 9 5 ने 9 ला जर भागलं तर उत्तर भाग पहिलाच जातो 5 एक 5 9 मधून 5 गेले 4 वरचा अंक 8 4च्या पुढे 8 48 पाचाचा पाडा 48 येतपर्यंत किंवा 48 पेक्षा कमी संख्या येतपर्यंत जर म्हटलं तर 5 9 45 48 मधून 45 गेले 3 वरचा अंक घेतला 6 36 पाचा 7 35 36 मधून 35 गेले बाकी राहते 1 बेरीज कर ऋण 7 अधिक ऋण 4 दोन ऋण संख्यांची बेरीज केली असता त्यांचं उत्तर ऋणच येतं ऋण 11 वजाबाकी कर 7 ऋण ऋण 2 ऋण ऋण धन 7 अधिक 2 बेरीज कर 4.3/2 अधिक 2.1/2 पूर्णांक संख्येचे अपूर्णांकात रूपांतर जर केले तर 4 आणि 2 यामध्ये गुणाकार असतो 4 दुने 8 आणि 4 आणि 3 यांच्यामध्ये बेरीज होते 4 दुने 8 अधिक 3 बरोबर 11 तसाच 11/2 अधिक 5/2 बरोबर 11 अधिक 5/2 16/2 16 ला जर 2 ने भागलं तर उत्तर येतं 8 वजाबाकी कर 8.3/5 वजा 2.2/5 43/5 वजा 12/5 43 वजा 12/5 बरोबर 31/5 गुणाकार कर 2/4 गुणिले 7/3 वरचे अंक आणि खालचे अंक यात जर भागाकार होत असेल तर द्यायचा बे एक बे बे दुने 4 1 गुणिले 7 2 गुणिले 3 7/6 भागाकार कर 8.4 भागिले 2 समोर भागाकार कसा केला आहे नक्की पहा गुणाकार व्यस्त लिही 4/3 4/3 चा गुणाकार व्यस्त येतो 3/4 सममूल्य अपूर्णांक लिहा 11/3 अंश आणि छेदाला कोणत्याही एका सारख्याच अंकाने जर गुणलं तर तो सममूल्य अपूर्णांक असतो आपण 2 ने गुणूया 11 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 22/6 11 चे कोणतेही 4 विभाज्य लिहा 11 22 33 44 55 66 16 चे कोणतेही 4 विभाजक लिही ज्या ज्या पाड्यात 16 आहे ते सर्व 2 4 8 16 सोडवा 905.5 अधिक 27.197 यांची बेरीज करताना पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट लिहायचा 905.5 पॉइंटच्या खाली पॉइंटच 27.197 5च्या पुढे 2 शून्य लिहा आणि बेरीज करा
उत्तर येतं 932.697. 86.96 वजा 2.345. लिहिताना पॉइंटच्या खालीच पॉइंट. 86.960 ऋण वजा 2.345. उत्तर 84.615. ऋण 4 ही संख्या संख्या रेषेवर काढून संख्या रेषेवर दाखव. समोरची आकृती पहा. यम हे इंग्रजी अक्षर काढून सममिती अक्ष काढ. सममिती अक्ष म्हणजे ज्या ठिकाणी आपण तसा सममिती अक्ष काढणार त्याच्या दोन्ही बाजूला सारखाच आकार दिसतो. कोणताही एक कोन काढ आणि कंपासच्या साहाय्याने त्याचा कोन दुभाजक काढ. समोरची आकृती पहा. खालील चौकटीत लहान मोठेपणाची चिन्हे वापरून उत्तर लिहा. ऋण 4 आणि 7. धनसंख्या ही कायम ऋण संख्येपेक्षा मोठी असते. ऋण 1, ऋण 3. यामध्ये शून्यापासून डाव्या बाजूला जाताना सर्व अंकांची किंमत कमी कमी होत चालते. म्हणून ऋण 3 ही संख्या लहान आहे ऋण 1 पेक्षा. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी घ्यायचे. प्राणी आहेत हरिण, वाघ, माकड, ससा आणि मोर आणि त्यांची संख्या आहे हरिणाची 20, वाघाची 4, माकडाची 12, सश्याची 16 आणि मोराची 8. समोरील आलेख पहा. मसावी काढा. 45 आणि 30. 45 आणि 30 यांचे जर अवयव पाडले तर ते समोर पहा. 45 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 5 आणि 30 चे अवयव आहे 2 गुणिले 3 गुणिले 5. मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार. वरच्या दोन्ही याच्यात 3 सामायिक आहे आणि 5 सामायिक आहे. त्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येतं 15. त्याचप्रमाणे 16 आणि 48. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 16 आणि 48 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. या दोन्हींमध्ये सामायिक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणून उत्तर येतं सामायिक अवयवांचा गुणाकार 16. संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी. विषय सामान्य विज्ञान. एकूण गुण 40. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. अग्निशामक नळकांड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. सोन्यात तन्यता असल्यामुळे त्याच्या तारा तयार करता येतात. रबराच्या झाडाच्या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात. विसंगत पद ओळखा. आंबा, वड, ताड, हरभरा. हरभरा. हरिण, मासा, मानव, कृमी. मासा. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद. जास्वंद. सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी. वड. पेरू, मुळा, गाजर, बीट. पेरू. कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो ते लिहा. मासा, कल्ले. साप, फुफ्फुसे. अळी, श्वसन छिद्रे. व्याख्या लिहा. जीवावरण. सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण म्हणतात. सपुष्प वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. अपत्ती.
अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. तात्काळ काय कराल ते लिहा. कुत्रा चावला. अशा वेळी डॉक्टरी इलाज करावा. अँटी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे. सर्पदंश. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे आणि डॉक्टरांना त्वरित भेटावे. भाजले. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून हलक्या हाताने पुसून घ्यावे लागेल. आमचे उपयोग काय आहेत? माती. मातीपासून माठ, रांजण, पणत्या बनवता येतात. घर बांधण्यासाठी मातीचा वापर होतो. शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी पण मातीचा उपयोग होतो. कागद. शालेय वह्या पुस्तके तयार करण्यासाठी कागदाचा वापर होतो. वर्तमानपत्र तयार करण्यासाठी कागद वापरतात. कारणे लिहा. उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते, त्यामुळे उष्णता वाढते. सुती कपडे शरीराचा घाम शोषून घेतात, म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट का झाले? हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते. खोबरेल तेलाचा गोठण बिंदू या तापमानाला येतो. अशा तापमानात तेल गोठले की घट्ट होते, म्हणून हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होते. थोडक्यात उत्तरे लिहा. सजीवांना अन्नाचा उपयोग कोणकोणत्या कार्यासाठी होतो? काम करण्याची क्षमता वाढते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. शरीराची चांगली वाढ होते. हवा प्रदूषणाची कारणे लिहा. रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण होते. कारखान्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे सुद्धा हवा प्रदूषित होते. चूक की बरोबर ते लिहा. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. चूक. जमीन आणि मृदा ही एकच असते. चूक. तुळस ही औषधी वनस्पती आहे. बरोबर. भूकंप ही मानवनिर्मित आपत्ती आहे. चूक. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. बरोबर. नावे लिहा. वृक्ष. आंबा, चिंच, बोर. संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र. लेखी गुण 40. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी भुर्ज वृक्षाच्या सालींचा उपयोग केला. अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. जैन धर्मात अहिंसा या तत्वांना महत्त्व दिले गेले आहे. एका शब्दात उत्तरे लिहा. घरचा प्रमुख. गृहपती. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. कारणे लिहा. गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले, कारण त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष
इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. एका वाक्यात उत्तरे लिहा. इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अथर्व ऋषी. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? बायबल. मृदांचा वापर कशासाठी केला जाई? ठसा उमटवण्यासाठी मृदांचा वापर केला जाई. टीप लिहा. टीप लिहा म्हणजे 2-4 ओळीत माहिती लिहा. महास्नानगृह. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी 12 मीटर व रुंदी 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांचे बांधकाम केलेले होते. त्यात पाणी बदलण्याची सोय होती. एका वाक्यात उत्तरे लिहा. समाज केव्हा बनतो? काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. नियमांची आवश्यकता का असते? समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते. ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. थोडक्यात उत्तरे लिहा. समाजाची आपल्याला गरज का असते? सर्वांना स्थिर आणि सुरक्षितता वाटायला हवी. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त कलागुणांचा विकास सुद्धा समाजामुळेच होतो. म्हणून समाजाची आपल्याला गरज असते. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होतात. सहकार्याअभावी विकास सुद्धा रखडतो आणि समाजातील सर्वांना सामावून घेता येते. एका वाक्यात उत्तरे लिहा. पृथ्वीगोल म्हणजे काय? पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे पृथ्वीगोल मानवाने तयार केला. द्विमितीय वस्तू म्हणजे काय? रुंदी आणि लांबी अशा 2 मिती असणारा पृष्ठभाग म्हणजे द्विमितीय वस्तू. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. हवामान म्हणजे काय? हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. मी कोण? जमीन व पाण्यामुळे मी तापते. हवा. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. समताप रेषा. मी नेहमी बदलत असते. हवा. मी जलबिंदूचे स्थायीरूप करते. हिम. योग्य की अयोग्य ते लिहा. रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात. अयोग्य. एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो. अयोग्य. चंद्र त्रिमितीय आहे. योग्य. जमिनीच्या प्रकाराचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो. योग्य. कारणे लिहा. समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. समुद्रकिनारी भागात दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात हाच फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबई व नागपूरचे हवामान. म्हणून किनारी भागात तापमान सम असते. महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे आणि समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे.